माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथातून श्रीराम कथामृताचे अभिवाचन करत आहे. लाभ घ्या, लाभ द्या माऊलींनो. बोला जय श्रीराम. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री रामचंद्राय नमः. आज आपण कालिदासाने वर्णिलेला रघुवंश अभिवाचनातनं श्रवण करूया. या अयोध्या नगरीचे वर्णन करताना महर्षी वाल्मिकी म्हणतात, अयोध्या नाम नगरी तत्रासित लोकविश्रुता मनूना मानवेंद्रेन या पुरी निर्मिता स्वयं. आणि अयोध्या नगरीमध्ये राज्य करणारा अत्यंत श्रेष्ठ असा सूर्यवंश, ज्यांच्या प्रतिमेला जगाच्या इतिहासात तोंड नाही, असा महाकवी कालिदास म्हणतो. क्व सूर्यप्रभवंशा क्वच अल्पविषया मतिही तिथिर शुद्ध दस्तरम मोहात उड्डेपिनास्मी सागरम. कालिदासाला वाटते की कुठे आपली तोडकी बुद्धी, कुठे तो महान सूर्यवंश. सामान्य विषयात रमणाऱ्या आपल्या बुद्धीच्या साह्याने रघुवंशाचे मूल्यमापन करणे म्हणजे मोडके नाव घेऊन सागर पार करण्याची महत्वाकांक्षा बाळगणे होय. या सूर्यवंशाची थोरवीच अशी आहे की त्याचे वर्णन करताना कालिदासाची छाती धडकते. आपण फार मोठे दुष्कर कार्य करण्याकरिता सिद्ध झालो आहोत हे कालिदासाला जाणवते. प्रभू रामचंद्रापूर्वी या वंशात होऊन गेलेल्या एकाहून एक थोर अशा राजांचे वर्णन करताना महाकवी कालिदास म्हणतात, काय म्हणतात, त्याने खूप छान संस्कृतमध्ये वर्णन केलेलं आहे, पण तेच वर्णन आपण आता मराठीत बघूया. हा रघुचा अनन्वय म्हणजे वंश फार निराळा आहे. अशा प्रकारचे वर्णन अन्य कुठल्या वंशाचे झालेले आढळणार नाही. आजन्म शुद्ध हे वंशाचे पहिले विशेषण. आपण कधी कधी शुद्ध असतो. काही माणसे एकादशीला शुद्ध असतात, काही मंडळी श्रावण मासात शुद्धता पाळतात, काही लोक पंढरपुरात शुद्ध असतात, पण आपल्या गावात शुद्ध नसतात. आमची शुद्धता सल काल सापेक्ष आहे, पण रघुवंशातील राजांचे संपूर्ण जीवन शुद्ध होय. संत कबीर म्हणतात, दास कबीर जतन कर ओढी जो की जो त्यो धरी दिनी चदरिया. ही देहाची चादर रघुवंशातील राजांनी कधी मळूच दिली नाही. अशा प्रकारच्या शुद्धतेचा त्यांना हव्यास आहे. ते निरंतर कर्मयोगी आहेत. हा फलोदय कर्मनाम 2-4 दिवस किंवा 2-4 महिने कर्म करून बघितले, मग मधूनच सोडून दिले, असा अंश नाही. जे लक्ष डोळ्यासमोर ठेवले ते प्राप्त होईपर्यंत विश्रांती नाही. स्वामी विवेकानंद काय म्हणतात, भगवान सूर्यदेव हे कर्मयोगाचे जाज्वल्य उदाहरण आहे. याच वंशातील अत्यंत श्रेष्ठ राजांनी गंगा मातेला स्वर्गातून भूमंडलावर आणण्याचा निश्चय केला, आणि हा एका कार्याकरिता ह्या वंशाच्या 3 पिढ्या खपल्या आणि संपल्या, पण घेतला वसा टाकला नाही. महाराज अंशुमान, महाराज दिलीप, महाराज भगीरथ 3 पिढ्या काम करीत राहिल्या. सगळ्या राजे लोकांचे जीवन निरंतर तपामुळे तपोमय झाले. आपल्याला फळ तर महान कवी असतात, पण परिश्रम कमीत कमी करायचे असतात. भारतीय संस्कृती या ग्रंथात साने गुरुजीने एक सुंदर वाक्य लिहिले, मेथीची भाजी 4 दिवसात उगवते, 10 दिवसात संपून जाते, पण एखादा वटवृक्ष लागायला काही महिने लागून जातात. नारळाला कोंब फुटायला 6 महिने लागतात, पण एकदा तो उभा राहिला पिढ्याने पिढ्या तो उपयोगी पडतो. या जगात एक नियम आहे, म्हणून कुठेही जवळचा मार्ग शोधू नका, कारण शॉर्टकटने झालेले कामे कधीच स्थायी असत नाही. जितके महान मंदिर उभारायचे असेल तितकी जाणीवपूर्वक नीट पायाभरणी केली पाहिजे. त्यासाठी अखंड उद्योगाची आवश्यकता आहे. हा समुद्र क्षितिजा श्याम नाम, याचा अर्थ याच्या राज्याच्या सीमा समुद्रापर्यंत आहे. संपूर्ण पृथ्वी यांच्या अधिकारात आहे. अयोध्येचे रथ स्वर्गापर्यंत जात होते, इंद्राकडून मदत मागण्याकरिता नव्हे, तर देवराज इंद्राला मदत करण्याकरिता. एखाद्या भीषण असुराने आक्रमण केले की देवराज इंद्राला वाटायचे, आता आपल्याला फक्त अयोध्येचे सम्राट वाचवू शकतात. अयोध्येतील घोडे सर्वत्र अव्याहत संचार करतात. यथाविधी हुताग्रीनाम म्हणजे या राज्यांचे व्यक्तिगत जीवन अत्यंत श्रेष्ठ विचारिक आचार संपन्न आहे. यथा कामार्चित अर्थानी नाम, याचा अर्थ राजे लोकांच्या दारी आलेला अतिथी कधी विनमुख गेला नाही. काय करावे, अहो आपल्या सुद्धा दारी आलेला अतिथी कधी विनमुख पाठवत नाही. आपण कमीत कमी चहा तरी घ्या, नाश्ता तरी करा, नाहीच काय तर कमीत कमी साखर किंवा फ्रूट काय जे असेल ते देतो, कधी विनमुख पाठवत
नाही, महागाई फार झाली त्यामुळे जाता जास्त देता येत नाही हो, असे दळभद्री भाषण त्यांच्या मुखातून बाहेर पडले नाही. आपल्या मुखात दळभद्री भाषा कधी नसावी. यथा परात दंडानाम, याचा अर्थ या राजे लोकांचा असा आग्रह होता की ज्याने अपराध केला त्याला दंड झालाच पाहिजे. काय विलक्षण अवस्था असेल कल्पना करा. भगवती जानकीवर अन्याय झाला अशी हकाटी करण्यापूर्वी एकदा रामकथा नीट वाचा, म्हणजे लक्ष्मणाच्या बाबतीत त्याहून भयंकर गोष्ट घडल्याचे तुमच्या लक्षात येईल. रामकथेच्या शेवटच्या सर्गामध्ये एका छोट्याशा तांत्रिक चुकीबद्दल लक्ष्मणाला प्राणदंडाची शिक्षा देण्यात आली आहे. एकदा चूक घडली की स्वतः सुद्धा शिक्षा ग्रहण करणारे महान पुरुषा वंशात आहे. खरे तर लक्ष्मणाची ती चूकही नव्हती. अयोध्या वाचावी म्हणून लक्ष्मणाने ती चूक केली. पण सिंहासनावर बसून भगवान रामचंद्र निर्णय देतात, लक्ष्मण त्वाम विसर्जये, लक्ष्मणा धर्मानुसार मी तुला प्राणदंड देत आहे. या घटनेनंतर लक्ष्मणाने शरयू नदीत प्रवेश करून देहत्याग केला. ज्या ठिकाणचे आदर्श इतके उच्च असतात त्या ठिकाणचा विचार करताना आपली बुद्धी फार शुद्ध असावी लागते. आताच्या मोजपट्ट्या लावून भगवान श्री रामचंद्राचे जीवन आपल्याला कधी मोजता येणार नाही. निदान आपल्या प्रतिभेने, आपल्या बुद्धीने या कालखंडात जावे लागेल, त्या धारणास एकरूप व्हावे लागेल, त्याची दिव्यता दाहकता लक्षात घ्यावी लागेल. मगच आपली जीभ चालवणे श्रेयकर ठरेल. हे तर गृहीत सत्यच आहे की जो जितक्या उच्चस्थानी बसलेला आहे त्याला त्याचे व्यक्तिगत जीवन तितकेच कठोर ठेवणे आवश्यक असते. म्हणून हे राजे प्रजेचे उपभोग शून्य स्वामी आहेत. माझ्याकरिता हजारो सुविधा उपलब्ध असतील, त्यांच्यातला कशाचा स्वीकार मी करायचा याचा निरंतर विवेक ह्या लोकांचा जागृत होता. त्यामुळे इंद्राच्या तोंडाला पाणी सुटावे एवढी गडगंज संपत्ती अयोध्येत असू नये. राजे लोकांनी तिचा वापर आपल्या भोगासाठी केला नाही. त्यागाय संभूता अर्था नाम, नारायण स्वरूप असलेल्या जगताच्या सेवेकरिता जेव्हा जेव्हा त्याची आवश्यकता वाटेल तेव्हा तेव्हा त्याग करण्याकरिता ती संपत्ती होते. वेदांमध्ये एक मंत्र येतो, त्यानुसार 100 हातांनी गोळा करावे, 1000 हातांनी वाटत राहावे. या देशामध्ये ऋषींनी लक्ष्मीची उपासना केली, समृद्ध राहावे हेच सांगितले. पण ती संपत्ती साठवून ठेवण्याकरता नव्हती, अहंकार वृद्धी करता नव्हती, व्यक्तिगत भोगा करता नव्हती. कोणतेही श्रेष्ठ कार्य संपत्ती वाचून अडून राहू नये. अशा वेळेला माझी संपत्ती कामाला यावी, ही वैदिक धारणा आहे. तृप्ता तर्पयंती, याचा अर्थ की जी स्वतःची तृप्त राहते, अन्यायांनाही तृप्त करते, ती संपत्ती म्हणजे लक्ष्मी. स्वतः तृप्त दुसऱ्यांनाही तृप्त ठेवावे. सत्यायमित भाषी नाम, रघुवंशातील राजांना मोजून मापून बोलण्याची सवय होती. जो फार बोलतो, सतत बोलतच राहतो, त्याच्या बोलण्यामध्ये तो खोटही मिसळत असतो. कल्पना विलास करता करता, विनोद करता करता त्याच्या जिभेला खोटारडेपणाची पण सवय लागून जाते. मितभाषी नाम याचा अर्थ मौन धारण करणारे असाही नव्हे. याचा अर्थ आवश्यक तेवढे बोलणारा. जितके प्रयोजन आहे तितके मी बोललेच पाहिजे. येचे विजिगुषानाम म्हणजे रघुवंशातील राजांना युद्ध करून विजय मिळवासा वाटतो. मात्र विजयाची इच्छा कुणावर अत्याचार करण्यासाठी नसून केवळ कीर्ती संपादन करण्यासाठी आहे. म्हणून विजय मिळवावा, प्रत्येकाला सन्मानाने सोडून द्यावे. अधूनमधून जर अशा प्रकारचे युद्ध केले नाही तर आपण ठीक कसे राहू? दशरथाचे पिता अज यांनी आपल्या पराक्रमाने अत्यंत श्रेष्ठ राजकुमारांना बेशुद्ध केले, पण त्यांचे प्राण हरण नाही केले. त्याने प्रत्येकाच्या अंगावर एक कागद ठेवला. ते शांतपणे निघून गेले. त्या कागदावर लिहिले होते, मला तुम्हाला मारायचे नव्हते, मला फक्त माझा पराक्रम दाखवायचा होता. एखादा प्रदेश जिंकून तेथे अत्याचार केले अथवा तेथे संपत्ती तुटली, अशा प्रकारचे उद्योग रघुवंशातील राजांनी कधीच केले नाही. अत्याचार करायचा कधी प्रश्नच उपस्थित झाला नाही. या राजे लोकांनी गृहस्थाश्रम केला. प्रजाये गृहमेधीनाम, पुत्र झाला पाहिजे अशी वेदांची आज्ञा. म्हणून गृहस्थाश्रमाचा प्रवेश स्वीकार केला. पण जीवनाला विलासिनतेचा स्पर्श झाला नाही. प्रत्येकाने आपापली कर्तव्य पार पाडली. बालपणी सर्वांनी भरपूर अभ्यास करावा, विविध प्रकारच्या विद्यांचे उपार्जन करावे. यौवने विषये निशानाम, याचा अर्थ यौवनामध्ये विषय भोगावे तसा नाही, तर यौवनामध्ये विविध देशांची भूमी पादाक्रांत करावी. भिन्न भिन्न देशात प्रवास करून आपण अजिंक्य राहावे. मात्र वार्धक्य आले की आपल्या सगळ्या गोष्टी आवराव्यात.
शांत व्हावे, त्या अर्थाने वार्धक्य वृत्ती नाम. घरात सुनबाई येऊन 15 वर्ष झाली तरी तिला काय करावे काय करू नये या सूचना चालूच असतात. वृद्धापकाळी मौन ठेवावे. तुम्हा आम्हा सगळ्यांसाठी हा संदेश खूप महत्वाचा आहे की वृद्धापकाळी मौन ठेवावे. याचा अर्थ निर्णय तरुण पिढीवर सोपवावेत. ठीक आहे, तुम्ही निर्णय घ्या, तुमच्या म्हणण्याप्रमाणे होऊ द्या. अशा पद्धतीने काही गोष्टी सोपविण्याची परंपरा आरंभ करा. त्यानंतर जे घडेल त्याच्यावर शेरे मारत बसू नका. नाहीतर पुन्हा मी असतो तर असं झालं असतं, तसं झालं असतं, हे सुरू होते. अहो, जे होईल चांगलं होईल किंवा वाईट होईल. जे होईल ते चांगल्यासाठी होईल समजा. आणि जर समजा आज चुकलं तर उद्या बरोबर होईल. स्वतःला स्वतःची चूक कळली की आपोआप मनुष्य सुधारतोय. वृद्धापकाळी जिभेच्या मौनाप्रमाणे मनाचे मौनही आवश्यक असते. या गोष्टीचा आता माझ्याशी कधी संबंध नाही, काही संबंध नाही, अशी वृत्ती निर्माण करणे खरे मौन आहे. मग जिभेने तुम्ही व्यवहार उपयोगी बोलला तरी बिघडत नाही. खरोखर आपण जिभेपेक्षा मनानेच जास्त बडबड करीत असतो. मन सारखी उड्या मारीत असते. मनाचे विचार यंत्रबंद करणे म्हणजे मौन. वृद्धापकाळी तृप्त अंतकरणाने हळूहळू एक एक गोष्ट नव्या पिढीकडे सोपवणे, आपण शांत होत जाणे ही रघुवंशी राजांची वृत्ती होती. आणि तीच वृत्ती आपण सुद्धा आता पाहायला हवी. जसजसं आपलं वय वाढेल तसतसं आपल्या जबाबदाऱ्या आपण कमी कराव्या, मुलांवरती जबाबदाऱ्या सोपवाव्या. जर सल्ला विचारला तर द्यावा, नाही तर उगाच फुकटचा सल्ला बिलकुल देऊ नये. वार्धक्य जेव्हा आत्मतृप्त असते तेव्हा ते सुंदर दिसते. इतरांचे निर्णय मान्य करून ते पुन्हा प्रसन्न असते. यवनाचे एक सौंदर्य असते, पण वार्धक्याचे एक सौंदर्य असते. मनुष्याने आजीवन सुंदर असावे. योगे नांते तनुज्य जाम म्हणजे रघुवंशातील राजे लोकांची वृत्ती आपले चित्त भगवंताशी एकरूप करता करता या जगाचा निरोप घ्यायची होती. अगदी मरेपर्यंत मी खुर्चीवर बसले पाहिजे, सगळ्या किल्ल्या माझ्याच कमरेला असल्या पाहिजे, अशा प्रकारची त्यांची वृत्ती नव्हती. आणि तोच त्यांचा चांगला विचार आपण घ्यावा आणि आपण सुद्धा तसं वागायचा प्रयत्न करावा. अशा प्रकारच्या विविध सद्गुणांची उपासना एखाद्या राजाने करावी हे आपण समजू शकतो. पण या ठिकाणी तर संपूर्ण अंशच अशा प्रकारचा आहे. किती किती गोष्टी मी तुम्हाला सांगू. भगवान श्रीरामचंद्राच्या मध्ये सगळ्या गुणांचा प्रकर्ष आपल्याला दिसतो. पण एक अत्यंत महत्वाची गोष्ट आपल्या लक्षात आली पाहिजे की आपण घेतली पाहिजे की सद्गुणांची आराधना भगवंताच्या अंशात पिढ्यानपिढ्या चालू आहे. या वंशातील प्रत्येक राजा कुठल्या ना कुठल्या गुणांनी मांडित आहे. तो आपल्या क्षत्राचा सामान्य आहे. त्याचे वर्णन करीत असताना कवी कालिदास मोहरून जातात. अशा भगवान सूर्याचा हा अंश रघुवंश म्हणूनही ओळखला जातो. रघुवंश म्हणूनही ओळखला जातो. शैशवे अभ्यस्त विद्यानां यौवने विषयी शीनाम वार्धक्य वृत्तीनाम योगे नांते तनुज्य जाम. या ठिकाणी हा भाग आपला संपवूया. पुढील भागात आपण राजा हरिश्चंद्राची सत्यनिष्ठा भाग बघूया. जर श्रवण केले असेल तर बोला जय श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रवण करा व लिहा. जय श्रीराम.